आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी संदर्भात माहिती पाहणार आहे। तर ई पीक पाहणीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता भरपूर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना जी काही अडचण येत होती त्या संदर्भात ही बातमी आहे। तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तर आता भरपूर शेतकरी बरेच शेतकरी ई पीक पाहणी करू शकत नव्हते। तर अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर आता तुम्हाला ई पीक पाहणी जर करता येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल त्यानंतर आता तुम्हाला जर ई पीक पाहणी करता येत असेल तर ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे नवीन अपडेटनुसार त्याचा जो काही हा जी आर आलेला आहे। तर खरीप व रब्बी 2025 तर यासाठी जे काही आता तलाठीच्या माध्यमातून जे काही सहाय्यक इथं नेमण्यात आलेले आहेत तर अशा सहाय्यकांच्या माध्यमातून आता तुम्हाला हे जे ई पीक पाहणी आहे ते इथं करून देणार आहे। त्यानंतर इथं तलाठी त्यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून म्हणजे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून नेमलेल्या सहाय्यकाच्या माध्यमातून उर्वरित पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे। म्हणजे आता जर तुम्हाला ई पीक पाहणी करताना काही अडचण जात असेल व तुम्हाला ई पीक पाहणी करता येत नसेल तर तुम्हाला आता तहसीलदाराकडून नेमण्यात आलेल्या सहाय्यकांच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करून मिळेल। तर आता जे काही सहाय्यक जे आहे तुम्हाला ई पीक पाहणी करून देईल तर त्या सहाय्यकाला जे काही मानधन इथं दिले जाते तर पहिले जे काही इथं त्यांना मानधन इथं मिळत होतं तर 5 रुपये एवढे मानधन देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली होती। पहिले जे काही सहाय्यक जे काही तुम्हाला मिळत होता ती ई पीक पाहणी करून देत होता म्हणजे ज्या शेतकऱ्यांना करता येत नसेल तर त्याला 5 रुपये इथं मिळत होते। तर आता त्यामध्ये वाढ करून आता त्यामध्ये वाढ केलेली आहे। 15/4/2025 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाखाली हे जे काही यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता यांना अशा प्रकारचं मानधन इथं मिळणार आहे। मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी 10 रुपये प्रति प्लॉट आणि मिश्र पिकासाठी 12 रुपये प्रति प्लॉट प्राधान्य देण्याचा आदेश इथं शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे आता जर तुमच्या शेतामध्ये मिश्र पीक असेल त्यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग, ज्वारी तर असे मिश्र पीक जर असेल एकच पीक असेल तर त्याला 10 रुपये, मिश्र पीक जर असेल तर त्याला 12 रुपये प्राधान्य म्हणजे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मानधन इथं दिले जाणार आहे। तर अशामुळे जे काही आता तुम्हाला ई पीक पाहणी करताना जर काही अडचण जात असेल सदर शासन नियमाद्वारे करण्यात आलेली मानधनाची वाढ खरीप हंगाम 2025 पासून लागू राहील। म्हणजे आता 2025 आता सुरू झालेला आहे यापासून हे जे यामध्ये लागू झालेला आहे हा जो काही जी आर आपल्याकडे आलेला आहे तर तुम्ही जी आरच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हा जी आर डाउनलोड करू शकता। तर इथं तुम्हाला जी आर जर पाहिजे असेल तर फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला टाकायचं आहे जी आर टाकल्यानंतर इथं पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर हा जो जी आर आहे 27/2025चा इथे डाउनलोडचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून हा जो जी आर आहे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्ही ई पीक पाहणी जर केलेली नाही तर तुम्हाला पीकमासुद्धा इथे मिळणार नाही, भरपाई कोणत्याच प्रकारची इथं मिळणार नाही। तर ई पीक पाहणी सर्वांना करणे बंधनकारक आहे। ज्यांना कोणाला ई पीक पाहणी करता येत नसेल तर तुम्ही सहाय्यकाच्या मदतीने ई पीक पाहणी करू शकता। तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।